नाव काय काकू तुमचं? फुलाबाई राजाराम शारकर. अच्छा, वय किती तुमचं? 47. काय तुम्ही काम करता? मी भाजीचा धंदा करतो. ओके. तुम्ही या हॉस्पिटलमध्ये जेव्हा आलात तेव्हा तुम्हाला काय जवळजवळ त्रास होत मला होता? पोटामध्ये त्रास होत होता. अच्छा. हां. त्याच्यानंतर मग मी बरीच वर्ष झाली सरांकडे यायला लागले. सरांकडे न सांगितलं म्हणजे ट्रीटमेंट चालू केली. किती वर्ष झाले तुम्ही जवळजवळ हॉस्पिटलमध्ये? 14-15 वर्ष. अच्छा. मग सरांनी सांगितलं तुमच्या पोटामध्ये सोनोकॉपी काढा. सोनोकॉपी काढल्यानंतर सरांनी सांगितलं तुमचे अपेंडिक्स. ओके. अपेंडिक्समध्ये तुम्हाला सांगितलं ऑपरेशन करायचं. म्हटलं ठीक आहे सर. सरांनी ऑपरेशन केले. अच्छा, म्हणजे हे ऑपरेशन कधी झालं तुमचं? 14 वर्ष झाली. ओके ओके. आमचा फॅमिली डॉक्टर. अच्छा. आम्हाला काय थोडं पण काय झालं तर आम्ही करतो. बरं, मग 3 ऑपरेशन झाले. अच्छा, 3 ऑपरेशन झाले तुमचे? 3 ऑपरेशन. अच्छा. बरं, मग त्याच्यानंतर दुसरं ऑपरेशन तुमचं कशासाठी झालं? दुसरं ऑपरेशन आमचा ते गर्भपिशवीचा. अच्छा. अच्छा. तेव्हा तुम्हाला काय त्रास होत होता? पोटात खूप दुखत होता. बरं. वेळ नव्हती. हां. 8 दिवसाला 15 दिवसाला असं होतं. मॅडमकडे आलो. मग मॅडमनी सांगितलं का असं असं तुमचं ऑपरेशन करायला लागेल. म्हणजे त्रास खूप होते तुम्हाला. हां हां. म्हटलं हां मला खूप त्रास होते त्याच्याने मग तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल. अच्छा. डॉक्टर अनिता मॅडम का? डॉक्टर अनिता. अच्छा. म्हटलं काकी काय करायचं? मग तिच्या तुमचा सल्ला तसा माझा सल्ला असं करायचं. बरं. म्हटलं ओके काकी करायचं तुमचं ऑपरेशन म्हटलं करायचं. अच्छा. म्हटलं किती बिल येणार काय येणार? तर बोलतात ते काय बिल जेवढा येईल तेवढा आपण नंतर बघू. पहिलं आपल्या पोटात काय आहे ते करू. असं म्हटलं. बरं. जसं तुम्ही सांगाल तसं चांगलं केलं ऑपरेशन त्यांनी. मग ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? एकदम फ्रेश वाटले. ते 8 दिवस ठेवून घेतले. नंतर मला सांगितलं जरा 1-2 महिने तुम्ही वेट घ्या. म्हटलं मी हां मी 2 महिने वेट घेतलं नाही. मला एकदम खूप चांगलं वाटलं फ्रेश वाटलं वेट गेल्यानंतर. मी 8 ते 15 दिवसामध्ये लगेच माझ्या कामाला सुरुवात केली. अच्छा, मग तुम्हाला कसला काही त्रास काहीच ऑपरेशनचा? त्रास नाही. अच्छा. मला काहीच त्रास नाही. अच्छा. परत मार्केटला गेले. त्याच्यानंतर मला परत 4-5 वर्षामध्ये परत पुन्हा माझे पाय घसरून पडले मार्केटमध्ये. अच्छा अच्छा. त्याच्या माझे गुडघ्याला लागले म्हणजे फ्रॅक्चर झाले. मग काले सर आले त्यांच्याकडे मग दाखवायला आले. त्यांनी सांगितलं तुमचा काकी पाय घसरून पडले पण तुम्हाला खूप लागलं फ्रॅक्चर झाले. म्हटलं काय करायचं तर ऑपरेशन करायला म्हटलं करायचं. मग काय करायचं म्हटलं करायचं. चालायला तर पाहिजेच आपल्याला ऑपरेशन करणंच लागेल. ऑपरेशन करून हम्म. मग आता खूप चांगलं. तुमचं पायांचं इथे गुडघ्याचं पण ऑपरेशन केलं? हां बोलायचं ना. मग त्याच्यानंतर तुम्ही किती दिवसांनी चालायला लागलात? एक 15 दिवसांनी खूप एकदम जसे होते तसे चालायला. अच्छा. मग आता तुम्हाला कसं वाटतंय? एकदम फ्रेश वाटतं. अच्छा. अजून तुम्ही आता एवढा वजन विजय घेऊन तुम्हाला काही त्रास नाही. काही त्रास होत नाही. कसलंच मला त्रास नाही वाटत. बरं. मग तुम्ही तुमच्या 3 डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलं आहे. पण तुम्हाला डॉक्टरांबद्दल, श्रद्धा हॉस्पिटल आहे आमचं, हॉस्पिटलबद्दल, सिस्टर वगैरे याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हां हां. एकदम चांगले. एकदम प्रेमाने बोलतात. प्रेमाने पेशंट घेऊन चांगले. आणि कधी पण आम्ही अर्ध्या रात्रीला फोन केला तरी आम्हाला सर हेच म्हणणार नाही म्हणून. आम्ही म्हटलं सर आमच्याशी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नका सांगू तुम्ही सरळ पेशंटला घेऊन आपल्या हॉस्पिटलला या. जिथे गेले मिटिंगला तरी असले ना तरी आपल्यासाठी सर धावत येतात. तुम्ही आमच्या हॉस्पिटलबद्दल, डॉक्टर डोकेश श्रद्धा हॉस्पिटलबद्दल तुम्ही इतरांना काय सांगाल? आम्ही सांगतो का ते सर चांगले आहे. सर्जरी चांगली आहे त्यांची. व्यवस्थित पेशंटला ठणठणीत करतात. तुम्ही जाऊ शकता. माझं नाव सांगा फुलाबाई राजाराम शारकर. मी पेशंट पाठवलेला आहे. याचे खूप पेशंट पाठवले. थँक्यू डॉक्टर.